भाजप युवा मोर्चानं केलेल्या आंदोलनानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय। भाजपकडनं मुस्कट दाबीचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। तर लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। आंदोलक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन गेले। आम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन येत आहेत तर ते आमच्याबरोबर आहेत किंवा आम्हाला आमच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी आलेत, अमित शहांचा निषेध करायसाठी आलेत असं वाटलं आणि गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढून टाकलेत, बाजूला फेकलेत आणि साहेब डायरेक्ट जाऊन दरवाजावर खुर्च्या तोडफोड करून दगडफेक करून ऑफिस उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। मिळून काम करण्याचं तंत्र समजायचं आम्ही, यालाच राज्याचा विकास समजायचा, यालाच मुख्यमंत्री ज्या पद्धतीचं आवाहन विरोधी पक्षाला करतायत ते समजायचं। हे काही लोकशाहीला मानणारं कृत्य आहे का? हे संविधानात हे कृत्य बसतं का की विरोधी पक्षाचं आवाजच दाबायचं, केवळ आवाज नाही दाबायचा, त्यांना जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करायचा, हे न शोभा देणारं आहे, हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, त्याचा या ठिकाणी निषेध असतो। कळत नाही देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणायचं कोणाचं प्लॅनिंग चालू आहे की काय, मला तीही शंका येते। शंका असं एखादा मुख्यमंत्री हाऊसमध्ये भाषण करतोय, रिप्लाय देतोय, संवादाची भाषा करतोय, आपण सगळे एकत्र येऊया म्हणतोय आणि दुसरीकडे इथे हल्ला होतोय, हे हे आहे ना, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स होतात ना, ते कॉन्ट्राडिक्शन आहे त्याच्यात। हे जरा अतिरेक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे। काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करणं आणि तिथं जाऊन तोडमोड करणं हे भारतीय जनता पक्षासारख्या एका सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पक्षाकडून अपेक्षित नाही। आता गुंडागर्दीवर उतरण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्रात एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर दुसऱ्या पक्षाविषयीच्या भावना या एवढ्या तीव्र ठेवण्याची आवश्यकता नाही। कोणत्याही कारणासाठी असो, पण पक्षाच्या कार्यालयावर जाऊन हल्ला करणं ही नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करणं योग्य नाही।